हॅलो एव्हरीवन, दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भारतीय समाजच्या काही प्रश्नांवर आपण डिस्कस करणार आहोत ह्या आपल्या नवीन सिरीजमध्ये हाफ मार्क एक्स्ट्रा, ज्यामध्ये तुम्ही ट्रॅडिशनल आन्सर्स जे लिहितायत त्या ट्रॅडिशनल आन्सर्समध्ये आपण अशा पद्धतीनं काय चेंज करू शकतो, काय इम्प्रोवाइज करू शकतो की जेणेकरून तुमची उत्तरं बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा, कॉम्पिटिटर्सपेक्षा जराशी वेगळी दिसतील आणि तुमच्या प्रेझेंटेशनमुळे, तुमच्या व्हॅल्यू ॲडिशनमुळे तुम्हाला अर्धा मार्क ते एक्स्ट्रा देऊन जातील. अशा प्रकारच्या काही आयडियाज आपण इथे डिस्कस करूया. त्यासाठी मी काही मोजक्या मिनिटांमध्ये एका प्रश्नाबद्दल बोलेल. तो प्रश्न जो इंडियन सोसायटीमध्ये, भारतीय समाजमध्ये विचारला जातो, तो प्रश्न आपण एकदा बघूया. तो आहे, एक्सप्लोर द चेंजेस इन द ट्रॅडिशनल कास्ट सिस्टम ऑफ इंडिया, आयडेंटिफाईंग द फॅक्टर्स बिहाइंड द चेंजेस. भारताची जी पारंपरिक जाती व्यवस्था आहे, ह्या जाती व्यवस्थेमध्ये जे बदल झालेत, ह्या बदलांबद्दल चर्चा करायची आहे आणि त्या बदलांसाठी आवश्यक आणि महत्त्वाची रिस्पॉन्सिबल असलेली जी घटक आहेत ह्याबद्दल बोलायचं आहे. तर हा जो प्रश्न आहे इट्स व्हेरी सिम्पल. जर तुम्ही ट्रॅडिशनल वेनं गेलात तर काय बदल झालेत आणि काय फॅक्टर झालेत ह्या दोन मुद्द्यांवर बोलाल. आणि ऑफकोर्स मी इथे कंटेंट डिस्कस नाही करणार, फक्त एक तुमचा चेंज अप्रोच कसा असू शकला असता, काय बदल करू शकले असते ह्यावर मी नक्की बोलेल. तर हा जो प्रश्न आहे, ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 पॉईंट लिहायचे आहेत. पहिला की काय चेंजेस आहेत, काय बदल आहेत, आणि दुसरा काय फॅक्टर्स आहेत. तुम्ही जनरली हे उत्तर, फॉर एक्झाम्पल लेट्स से हे 3 पानांचं उत्तर असलं असतं 15 मार्काला, तर तुम्ही आधी चेंजेस लिहिले असते आणि फॅक्टर्स लिहिले असते, राईट. की तुमचं इंट्रोडक्शन इथं गेलं असतं, मग तुमचे चेंजेस इथं तुम्ही बदल लिहिले असते 1 2 3 4 5 6 7 8 है ना, इथपर्यंत तुम्ही चेंजेस घेऊन गेला असता, मग फॅक्टर्सवर बोलले असता आणि मग कन्क्लूड केलं असतं. असं उत्तर तुमचं दिसलं असतं, राईट. ह्यापेक्षा आपण एक आणखी ह्याच्यामध्ये इम्प्रोवाइज करू शकतो की ज्यानं एक अर्धा मार्क वाढून जाईल. जर मी टेबल फॉर्मॅट टाकला, टेबल फॉर्मॅट, आणि अशा पद्धतीनं लिहिलं की हे जे उत्तर आहे, ह्या उत्तरामध्ये समजा लेट्स से तुमची अशी बॉडी सुरू झाली आहे, ह्या बॉडीमध्ये तुमचा हा पहिला इंट्रोडक्शन गेला आहे, मग तुम्ही टेबल टाकलाय, टेबल असा टाकला आहे की इथे लिहिलं फॅक्टर आणि इथे लिहिलं चेंजेस. ओके, फॅक्टर नंबर 1, फॅक्टर नंबर 2, फॅक्टर नंबर 3. जो काही तुम्ही उत्तर लिहाल की शहरीकरण किंवा औद्योगिकरण किंवा आधुनिकीकरण आणि त्यामुळे काय बदल झालाय, काय बदल झालाय, काय बदल झालाय, जर तुम्ही असे गेले तरी तुम्हाला अर्धा मार्क वाढू शकतो. का? कारण तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड ऑब्जेक्टिव्हिटी दिसते. एक्झॅक्ट फॅक्टर काय, बदल काय, फॅक्टर काय, बदल काय, आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही अशी लाईन देत गेले तर अजूनच ते इम्प्रोवाइज होऊन जाईल, जेणेकरून वाचणाऱ्याला फार क्लिअर कट कळेल काय तुम्ही लिहित चाललात, कसं लिहित चाललात, राईट. कंटेंट डिस्कस करणं आपला पर्पज नाही आहे, पण तुमचा अर्धा मार्क इथे वाढू शकतो. ह्याचं कारण की तुमच्या उत्तरामधली प्रेझेंटेबिलिटी, व्हिजिबिलिटी, क्लॅरिटी ही त्या एक्झामिनरला दिसणार आहे. आणि ह्याच्या पलीकडे अजून तुम्ही काय इम्प्रोवाइज करू शकता, तर प्रत्येक चेंजेसमध्ये एखादे एक्झाम्पल ॲड करू शकता, व्हॅल्यू ॲडिशन देऊ शकता. अशा पद्धतीनं प्रेझेंटेशनमधला हा बदल तुमचा अर्धा मार्क वाढू शकतो. वन मोर, तुम्हाला असं वाटू शकतं की हा बॉक्सचा फॉर्मॅट केवळ आपण डिफरन्सेस द्यायला आपण वापरला पाहिजे, असं कुठेही नियम यू कॅन से लिस्टेड नाही आहे की तुम्ही फक्त डिफरन्सला बॉक्स टाकू शकता. मी बॉक्सची लाईन इकडे सरकवली आहे, असा बॉक्स तयार केला आहे. ओके, सो हा बदल तुम्ही नक्की करू शकता. थँक्यू व्हेरी मच.